नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहत आहोत सायली इथे अस्मिताशी बोलण्यासाठी आलेली असते. अस्मिता मात्र म्हणत असते, मला कुठल्याही विषयावर बोलायचंच नाही आहे, सचिनच्या विषयावर तर अजिबातच नको, मला जरा स्वतःशी शांत राहायचं आहे. तरी ते विषयांतर करत आपली सायली सांगू लागते, अगं मला वेगळं विचारायचं होतं, मला ना सतत ना उलटीचा त्रास होतो आहे, तर त्याच्यासाठी काय करावं हे विचारण्यासाठी मी तुला कॉल केला आहे. मग ती म्हणू लागते, मला इनहेलर असतं ना त्याचा श्वास असला की छान वाटायचे त्या श्वासाने, तर तू ते ट्राय करून पाहतेस का, असं म्हटल्यानंतर सायली म्हणते कुठे आहे, तर ती दाखवते. सायली मग ते पाहिल्यानंतर म्हणते नको, याचा वास खूप स्ट्रॉंग असतो, कारण पूर्ण आजीने एक अत्तराचा वास मला दिला होता, त्या अत्तराच्या वासाने पण मला खूप त्रास झाला होता आणि त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या डार्क स्मेलचा आता काय नको नको वाटू लागले. तर सायलीला इथे आता समजावून सांगत असते आपली अस्मिता की प्रत्येकाचं शरीराची प्रकृती वेगवेगळी असते, तर प्रत्येकाचे डोळे पण वेगवेगळे असतील ना, तर तू फुलांचा श्वास ट्राय करून पाहतेस का. तर सायली म्हणते, आता का मी गार्डनमध्ये जाऊन प्रत्येक फुलाचा वास घेऊ, मग इथे म्हणतील सगळे लोक सुभेदारांची सून वेडावली बहुतेक, सगळ्या गार्डनमधल्या फुलांचा एक एक करून वास घेते, कसं वाटेल ते. मग दोघीजणी हसू लागतात. सायलीला खूप छान वाटतं अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू पाहून. तितक्यात तिला चैतन्याचा कॉल येतो. आपले अर्जुन साहेब पण आपल्या बायकोची काळजी घेण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, तर त्याने आता इथे त्याच प्रयत्नांना सुरुवात केली आहे. स्वतः आता काही व्हिडिओज, ऑनलाईन क्लासेस हे सगळं काही पाहून तो शिकून घेत आहे. प्रेग्नंट असताना काय काय सिस्टम असतात आणि काय काय करायचं असतं, हे सगळे प्रकार आता तो तिथे ऑनलाईन लिहूनही घेत असतो. काय झाल्यावर काय करायचं, कुठल्या गोष्टीने मळमळलं, कुठल्या गोष्टीने गरगरलं, तर ह्या सागळ्यांचा अर्थ काय असतो, अशा सगळ्या गोष्टींचा आता तो तिथे एक लिस्ट करत लिहून काढत असतो डायरीमध्ये, ज्याने त्याला उपयोग होईल सायलीच्या प्रेग्नन्सीमध्ये तिची काळजी घेण्यासाठी. आता चैतन्याने अस्मिताला बोलवलेलं असतं एका रेस्टॉरंटमध्ये भेटण्यासाठी. तिचं खरं तर मूड त्याला फ्रेश करायचा असतो, तिला दुःखातनं बाहेर काढण्यासाठी तो हे सगळं करत आहे, हे सगळ्यांसमोरच आहे. तर इथे ते दोघंजणं बोलत गप्पा मारत बसलेले असतात. अस्मिताला तो म्हणत असतो, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून, अस्मिताचं चेहऱ्यावरचं स्माईल पाहून त्याला बरं वाटत असतं. पण आता त्या दोघांना गुपचूप लांबूनच सचिन आहे ना बघतो, त्यांची शूटिंग काढतो आणि त्या शूटिंगचा वापर तो कोर्टामध्ये त्याच्या केससाठी वापर करणार असतो, हे काही कुणाला माहिती नाही. ते सगळं झाल्यानंतर तो मोबाईल खिशात ठेवतो आणि चैतन्याशी आता हमरीतुमरी करत तिथे जाऊन तिथे वाद घालू लागतो आणि तिथे मारामारी त्यांनी सुरू केलेली असते. चैतन्याला इतका जबरदस्त तो मारू लागतो, चैतन्य बिचारा जखमी होऊन जात असतो. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल, अर्जुन आपल्या बायकोला खुश करण्याचा प्रयत्न करतोय. त्याने आता बायकोसाठी खूप सारा नाश्ता वेगवेगळे प्रकारचे त्याने तिथे आणून ठेवलेले आणि त्याचे सरप्राईज देण्यासाठी सायलीला तो रूममधनं घेऊन येऊ लागतो आणि तिला सांगतो की तुझ्यासाठी मी सरप्राईज ठेवले टेबलकडे, तू पाहू नको. तर ती म्हणते थांबा मी पाहूनच घेते. तर ते म्हणतो की नाही नाही, सरप्राईज आधी पाहू नको, तिकडे गेल्यावरती बघ. मग तो पुढे जाऊ लागतो. आता तिला तिकडे गेल्यानंतर खूप प्रकारचे वेगवेगळे व्हरायटीचे नाश्ते दिसू लागतात. ते पाहिल्यानंतर मात्र तिला बरंही वाटतं की आपल्या नवरा आपली इतकी काळजी घेतो, पण दुसऱ्या क्षणाला तिला ते सगळं पाहून मळमळल्यासारखं होऊ लागतं. मग ती म्हणू लागते की मला एवढं सगळं एकखटी पाहून ना खरं तर फारच मळमळते. तर तिची वॉमिटिंग सुरू झालेली असते. ती पळत पळत लगेच वॉशरूमकडे जाते. आता हे सगळे पदार्थ लगेच उचलून ठेव, इथे कल्पना विमलला सांगते आणि मग विमल सगळं काही भराभरा उचलून घेते. काय करावं आई, मला खरंच कळत नाही, असं सायली म्हणू लागते कल्पनाला. इतका त्रास मलाच का होतोय, काय करावं ह्या त्रासातनं बाहेर निघण्यासाठी, असाही ती प्रश्न करू लागते आता. पण आता काय करावं हे कल्पनालाही सुचेना. ह्या सगळ्या गोष्टींतनं प्रत्येक बाईला जावंच लागतं. आता वेगवेगळं काय काय ट्राय करण्याचा इथे दोघीजणी प्रयत्न करत आहेत, जेणेकरून सायलीला बरं वाटेल. इथे चैतन्याला जबरदस्त मार बसलेला असतो सचिनकडनं. आता तो इतका संतप्तो आणि सचिनला म्हणू लागतो की तुला वाटतं तू हे सगळं जे करतोय ते योग्य आहे, तू आमच्यावर आरोप लावतोयस, असं म्हणत अस्मिता आता तिथे मध्येच पडते आणि इथे ती पोलिसांची धमकी देते. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवते, तुझं सगळे कारनामे पोलिसांना दाखवते, असं म्हटल्या लगेच सचिन तिथून पळ काढतो आणि इथे ना लगेचच चैतन्याला आपली अस्मिता हॉस्पिटलला घेऊन जायला निघते.
कारण तिला फार काळजी वाटत असते, खूप मार लागलेला आहे, हे सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणत ती चैतन्याला सॉरीही म्हणत असते. चैतन्य म्हणतो, अगं तू नको मनावर घेऊ, आता तो मूर्ख ठरला, तो मूर्खासारखा वागतोय म्हणून आपण पण तसंच वागायचं का, तू टेन्शन घेऊ नको असं म्हणत ते दोघंजण मग हॉस्पिटलला जाऊ लागतात. आता इथे सगळेजण घरी बसलेले असतात आणि त्याच वेळेला सायलीच्या या सगळ्या उलटीच्या प्रकारावरती काय करावा. आता विमलला खूप सारी बागेतली वेगवेगळी फुलं आणून देते वास घेण्यासाठी. त्या सगळ्या फुलांचा वास घेता घेता लगेच सायलीला गरगरल्या मळमळल्यासारखं होऊ लागतं. हिची प्रेग्नन्सी जरा जगा वेगळीच झालेली, हिला सगळ्या गोष्टींचा वास येतो, त्रास होतो, सारखी वॉशरूममध्ये जाते बाहेर येते, वॉशरूममध्ये जाते बाहेर येते. आता त्याच वेळेला इथे आपल्याला दिसेल की फोन आलेला असतो रविराजचा सायलीला तो सांगू लागतो की थोड्या वेळातच आपल्या इथे डॉक्टर येणार आहे. आता ते डॉक्टर एक स्टेप पुढे जाणार आहे, तेही आजीच्या नवीन थेरपीमध्ये. तर तिथे आजीची जास्त काळजी घ्यायची आपल्या सगळ्यांना गरज आहे असं अश्विन सांगतो. डॉक्टरांनी सांगितले कारण त्या नवीन थेरपीमध्ये त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो, त्याच्यासाठी आपल्याला आता तयार राहावं लागेल, आजीला सांभाळावं लागेल. तितक्यात अस्मिता आणि चैतन्य घरी आलेले असतात. त्यांना एवढं रक्तबंबाळ पाहून सगळेजण घाबरतात, हे कसं झालं म्हणून सगळेजण आता चौकशी करू लागतात. इकडे प्रियाने मात्र आता जेलरकडे जी रिक्वेस्ट केली होती त्या रिक्वेस्टला मान्यता मिळाली आहे. तिला एक पत्र लिहिता येईल घरच्यांसाठी, ज्यातनं तिला तिच्या मनातली गोष्ट घरच्यांना सांगता येईल. ते ऐकल्यानंतर प्रियाला इतका आनंद होतो आणि ती लगेचच कॉन्स्टेबलला सांगते, मला एक वही पेन द्या, त्याच्यात मी माझं लेटर लिहिते आणि ते लेटर कल्पना सुभेदार ह्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. आणि मग तिला इतका आनंद होतो, तिला माहिती आहे कल्पनाला जेव्हा कळेल ना अश्विनचं बाळ ह्या जगात येणार आहे, ती नक्कीच आता तिला भेटायला येईल, त्या बाळालाही स्वीकारेल आणि प्रियालाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. ही गोष्ट तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणून ती आता प्रयत्न करत आहे, तेही लेटर लिहून कल्पनाला कळवणं की ती प्रेग्नेंट आहे. तिला आता यश मिळेल का हे पुढे आपल्यालाच पाहायला मिळणार. नवीन ट्विस्ट, आता इथे चैतन्य आणि अस्मितावर झालेला हल्ला हा सचिनने केला आहे, घरच्या सगळ्यांना अस्मिता सांगू लागते आणि सगळेजण इतके संतापतात. अर्जुन तर म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला फोडूनच काढतो, मग त्याला कळेल. तर इथे सायली लगेच त्याला थांबवते. हे बघा, या दोघांना लागला मार, त्यावेळेला पोलीस तिथे नव्हते, त्याच्यामुळे काही केस वगैरे झालेली नाही, पण तुम्ही जाऊन जेव्हा सचिनला माराल ना, सचिन नक्कीच पोलीस कंप्लेंट करेल, त्याची केस आणखी स्ट्रॉंग होईल, मग आपल्याला आपल्या केसमध्ये मग त्याचा फायदा होणार नाही, काही ना काही नुकसानच होईल. त्यापेक्षा आत्ता काहीही करू नका, एकदम शांत राहा, असं इथे सायलीने समजदारपणे सांगितलेलं असतं अर्जुनला आणि घरच्या सगळ्यांना ते पटतं. कल्पना मात्र म्हणत असते की तर सचिनला चांगलाच आपण धडा शिकवायला हवा, त्याच्याकडनं इतकी चांगली पोटगी घ्या ना, त्याला जन्माच्या आद्दलच घडली पाहिजे, असं सगळं इथे बोलणं चालू असतं. इथे आपल्या चैतन्याची काळजी अर्जुन घेत असतो, आराम कर त्याला सांगत असतो आणि त्याच वेळेला फोन करून तो डॉक्टरांनाही कळवतो की मी लगेचच येतोय चैतन्याला घेऊन. इकडे आपल्याला पाहायला मिळणार साक्षीने नवीन प्लॅन केला आहे, त्याप्रमाणे ती आता डॉक्टरांकडे पोहोचलेली आहे. डॉक्टर तिला सांगतात की आता कोणत्या स्टेपनी तुमच्या चेहऱ्याची सर्जरी केली जाईल, तुम्हाला स्वतःला तयार राहावं लागेल ह्या सगळ्यांसाठी. तर तुमच्या मनाची तयारी आहे ना हे सगळं करायला? तर ती म्हणते हो, माझ्या मनाची पूर्ण तयारी आहे, तर आजपासूनच थेरपी सुरू करणार आहे, एक स्टेपद्वारा आता चेहऱ्याची सर्जरी सुरू होणार. आता इतका आनंद होतो की तिला अर्जुन कधीच पकडू शकणार नाही या गोष्टीचा. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळेल की सगळेजण काळजीत असतात, सतत ना आपल्या सायलीला वॉमिटिंगचा खूपच त्रास होत राहतो, सगळेजण काळजीत असतात, काय करावं कोणाला काही सुचत नसतं. तितक्यातच प्रतिमाची तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन येतो. तर प्रतिमा विचारू लागते कशी तब्येत आहे सायलीची. तर इकडची पूर्ण झालेली धावपळ, उडालेली धांदळ, सगळं काही कल्पना तिला सांगू लागते. किती दिवसभरात प्रयोग केले ते सगळं काही सांगते, पण सायलीला काही बरं वाटलेलं नाही हेही सांगते. तर इथे आपल्या प्रतिमा त्याला एक गोष्ट आठवते की तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला तिला ना निशिगंधाच्या फुलांच्या वासाने बरं वाटायचं, तिलाही असंच झालेलं, कशाने बरं वाटत नव्हतं. तर एक दिवस बाहेर फिरायला गेलेले असताना तिने निशिगंधाच्या झाडाजवळ उभं राहिलेलं असताना त्या फुलाचा सुवास घेतला होता. तर निशिगंधाची फुलं आपण ट्राय करून पाहायचं का सायलीसाठी असं विचारू लागतात. तर ही गोष्ट सगळ्यांनाच पटते. तर अर्जुन म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जाऊन बाजारातनं फुलं आणतो. तर इथे तो गेलेला असतो फुलं आणण्यासाठी आणि सगळेजण आता वाट पाहत आहेत फुलांची. तितक्यात डॉक्टर घरी येतात. डॉक्टर आता आजी जवळ जातात, आजीशी गप्पा गोष्टी करतात. मग प्रियाचा फोटो दाखवण्यात येतो
प्रियाचा फोटो पाहिल्यानंतर इथे आजीची रिॲक्शन चेक करण्यात येते. तर आजीने दिलेली रिॲक्शन एकदम डेंजर होती. आजीने तो फोटो धरला, फेकला, फाडला आणि म्हणू लागते की ही मुलगी खराब आहे, ह्या मुलीपासून दूर राहा असं म्हणत इथे आजीचा आरडाओरडा सुरू होतो. म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आजीला ही मुलगी आवडत नाही आहे. पुढे आपल्याला आता तन्वी अजून सापडलेली नाही, हरवलेली ही गोष्ट डॉक्टर म्हणतात की त्या आजीपर्यंत पोचवावीच लागेल, जेणेकरून आजी ह्या शॉकमधनं बाहेर येईल. तन्वी सायलीला ती समजणार नाही. चला तर मग पुढे एकदम वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार, वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळणार. सायलीसाठी निशिगंधाचे फुलं घेऊन अर्जुन परतलेला असतो. त्या फुलांच्या सुवासाने इतकं बरं वाटतं सायलीला. हा योगायोग निव्वळ नसावा असं अस्मिता म्हणते. कल्पनाही तेच म्हणते की ज्या गोष्टी प्रतिमाच्या आणि आपल्या सायलीच्या आहे त्या किती मिळत्या जुळत्या आहे, हा कोणता योगायोग समजावा. चला तर मग पुढे येणार ट्विस्टसाठी तयार राहा. आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.